सर्वांना माझा मानाचा जय भीम, नमो बुद्धाय. चला मित्रांनो, तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे अनाथपिंड बुद्ध विहार आणि याबद्दलची माहिती पण मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही हा बुद्ध विहार पाहिलात किंवा नाही पाहिला असणार तरी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण बुद्ध विहार दाखवणार आहे आणि याची माहिती तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर पहा, हा बुद्ध विहाराचा परिसर आहे बाहेरचा. हा मी तुम्हाला दाखवते, पहा. इथे बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये तुम्हाला झाडं वगैरे दिसतच असतील आणि किती निसर्गरम्य वातावरण दिसत आहे हे पहा. येथे जो तुम्हाला छोटा स्तूप दिसतोय तो स्तूप बौद्ध भिक्खू महाकश्यप महाथेरो यांचा आहे आणि हे स्तूप बांधण्यासाठी जे धम्मदानाच्या रूपात ज्यांनी देणगी दिली ते देणगीदार आहेत ते धम्म उपासक माननीय बळीराम शिवराम गायकवाड गुरुजी हे आहेत. हे प्रकाशनगर लातूर महाराष्ट्र येथील रहिवासी आहेत आणि हे बांधकाम झाल्यानंतर त्याचे उद्घाटक पूज्य भिक्खू खेमचारा यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले आहे. हे सिद्धार्थनगर विहार सिकंदराबाद येथे राहतात. मित्रांनो, अशोक विजयादशमी निमित्त 24 ऑक्टोबर 2012 धम्मंकूर माउंट रेकुळगी राष्ट्रीय महामार्ग 9 तालुका व जिल्हा बिदर कर्नाटक येथे प्रमुख उपस्थितीत पूज्य भिक्खू के संघरक्षिता महाथेरो, पूज्य भिक्खू खेमचारा, पूज्य भिक्खू रेवत, पूज्य भिक्खू धम्मपाल, आर्या भिक्खुनी प्रजापती, आर्या भिक्खुनी चारुशिला. मित्रांनो, पहा, इथे तुम्हाला दिसत आहे अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती दिसत आहे का? पहा, किती सुंदर अशी मूर्ती आहे. इथे तुम्ही पाहू शकता. ही मूर्ती तुम्हाला जर पाहायची असेल तर मित्रांनो, तुम्हाला कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातील हुमनाबाद तालुक्यात मन्नाईखल्ली जवळ असलेले अनाथपिंड बुद्ध विहार इथे यावे लागेल आणि हे एक अतिशय सुंदर, शांत आणि लोकप्रिय बौद्ध प्रार्थना स्थळ आहे. आणि याची मुख्य आकर्षणे आणि वैशिष्ट्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगते. शांत वातावरण. हे विहार गजबजाटापासून दूर, निसर्गरम्य आणि अत्यंत शांत परिसरात वसलेले आहे. मानसिक शांतता आणि ध्यान करण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण मानले जाते. तुम्ही इथे एक अवश्य भेट द्या. आणि इथे पाहताय तुम्ही अशा निसर्गरम्य वातावरणात पंचरंगी ध्वज कसे फडकत आहेत आणि मी इथून तुम्हाला आतमध्ये दाखवते. तथागत गौतम बुद्धांची मूर्ती कशी आहे ते तुम्ही पहा. हे पहा, मी आता इथून तुम्हाला दाखवत आहे, चालली आहे तिकडे. इथे बसण्यासाठी मित्रांनो तुम्हाला बेंचची पण व्यवस्था केलेली आहे. इथे तुम्ही बसू शकता. आणि इथे जाण्यापूर्वी आपल्याला आपल्या चपला बाहेर सोडाव्या लागणार आहेत आणि इथून आत जायचं आहे. हे पहा, तथागत गौतम बुद्धाची मूर्ती किती सुंदर दिसत आहे आणि इथे पंचरंगी ध्वज फडकतो आहे. आणि ही भव्य बुद्ध मूर्ती विहाराच्या मुख्य सभागृहात तथागत गौतम बुद्धांची अत्यंत आकर्षक आणि ध्यानसद्य मुद्रा असलेली भव्य मूर्ती प्रस्थापित करण्यात आली आहे. हे तुम्ही पाहू शकता. पहा, भव्य मूर्ती किती छान दिसत आहे. विहाराच्या मुख्य सभागृहात आहे. मित्रांनो, येथे पर्यटन आणि पिकनिक स्पॉट, स्थानिक बौद्ध अनुयायासह वीकेंडला शांततेत वेळ घालवण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात. त्यामुळे या परिसराला एक सुंदर पिकनिक स्पॉटच्या स्वरूपात आलेले आहे. इथे सहली सुद्धा येतात.
इथे पाहू शकता तुम्ही किती निसर्गरम्य वातावरण आहे. इथे बसण्यासाठी बेंच आहे आणि किती सुंदर असं गार्डन आहे बाजूला. हे पहा मित्रांनो, मी तुम्हाला सर्व दाखवत आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इथे बुद्ध मूर्तीकडे जाण्यासाठी आपल्याला इथून पायवाट आहे. इथून आपण जाऊ शकता. हे पहा, मी लांबून दाखवते तुम्हाला बुद्ध मूर्ती परत एकदा. पहा किती सुंदर अशी मूर्ती दिसत आहे मित्रांनो. बाजूला अशी झाडं वगैरे, फार निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्ही अवश्य एक वेळेस भेट द्या. आणि अनाथपिंडक नावामागील एक इतिहास तुम्हाला मी थोडक्यात सांगते. यांचे नाव देण्यात आले आहे. ते भगवान बुद्धांचे सर्वात श्रीमंत आणि मुख्य गृहस्थ शिष्य होते. त्यांनी उत्तर प्रदेशातील श्रावस्ती येथे जेता राजकुमाराकडून जमिनीवर सोन्याच्या मोहरा अंथरून ती जागा खरेदी केली आणि बुद्धांसाठी प्रसिद्ध जेतवन महाविहार बांधले होते. यांच्या याच त्यागाची आणि धम्मकार्याची स्मृती म्हणून मन्नाईखल्ली येथील विहाराला हे नाव देण्यात आले आहे. हे पहा मित्रांनो, वरती तुम्हाला दिसत आहे हिऱ्यासारखे चमकत आहे असे एक झुंबर. किती सुंदर असे दृश्य दिसत आहे. आणि इथे उपासक आणि उपासिका तथागत गौतम बुद्धांना वंदना करण्यासाठी आलेले आहेत. हे पहा, तुम्ही पाहू शकता इथे वंदन करत आहेत ते. तुम्ही येथे पाहू शकता इथे भंते जी आहेत त्यांना हे उपासक धम्मदान देत आहेत. आणि भंतेजी त्यांना बौद्ध गाथेतून आशीर्वाद देत आहेत. हे तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला या विहाराबद्दल एक प्राचीन माहिती सांगते थोडक्यात. जेवढी मला माहीत आहे ते मी तुम्हाला सांगते. धम्मभूमीमध्ये आपला शेवटचा राजा धम्मराज राजा हा होता आणि त्या राजाची राजधानी धम्मभूमी ही होती. इथे एक फार मोठं विहार आहे. धम्मराज राजाला असं वाटले की आपला धम्म विस्कळून जाऊ नये म्हणून त्यांनी या विहाराला अजून वाढवावे लागेल म्हणून त्या राजांनी एक विहीर बांधली आणि त्यातून गुप्त मार्ग काढले आणि ते मार्ग एक बौद्ध या ठिकाणापर्यंत व दुसरा मार्ग विहारामध्ये जातो आणि हे सर्व भुयारी मार्ग आहेत. आणि त्या राजाना एक मुलगा होता, त्याचे नाव सुमित्र होते. त्यावर एक पुस्तक लिहिलेले आहे, सुशलपृष्ठ, आणि त्या पुस्तकामध्ये असे लिहिलेले आहे की त्या भुयारी मार्गामध्ये जे विहार आहे त्या विहारामध्ये गौतम बुद्धांची एक सोन्याची फार मोठी मूर्ती आहे आणि त्या मूर्ती मागे एक चुंबकीय मूर्तीला मी त्रिवार वंदन करते आणि एक व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक बौद्ध गीत सादर करते. शांती दूताच्या वैभवशाली जाऊनी आश्रमा, जाऊनी आश्रमा, प्रथम नमो गौतमा चला हो, प्रथम नमो गौतमा.
असेच मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येते आणि तुम्हाला बुद्धांचे दर्शन घरबसल्या देणार आहे मित्रांनो. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय. नमो बुद्धाय. जय भीम.